हाय, सोनम स्मार्ट शिलाई चॅनलमध्ये मी सोनम तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते। तर बघा मग आज आपण 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग इथे बघणार आहोत 32 साइजचं म्हणजे 32 साइजचं। तर अजिबात व्हिडिओ स्किप करू नका, अगदी सोपी पद्धत तुम्हाला इथे मी सांगणार आहे। तर बघा मग इथे मी पेपर कटिंग करण्यासाठी फोल्ड पेपर घेतलेला आहे, म्हणजेच डबल पेपर इथे मी घेतलेला आहे, जेणेकरून आपल्याला फ्रंट नेक आणि बॅक नेक सोबत निघेल, बरोबर। तर बघा मग आपण बंद बाजूकडून इथे मापे टाकायला सुरुवात करणार आहोत। बंद बाजूकडून आपल्याला पूर्ण उंचीपर्यंत टाकून घ्यायची आहे। जेवढी पण तुमची पूर्ण उंची असेल त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला 1 इंच प्लस करायचं आहे आणि ती तुम्हाला उंची ते टाकून घ्यायची आहे। आता बघा इथे मी 12.5 इंच पूर्ण उंची घेतलेली आहे, प्लस 1 इंच आपल्याला ते ऍड करायचं आहे, बरोबर। मग किती होतं 13.5 इंच, तर इथे 13.5 इंचावरती मी मार्किंग करणार आहे। तर बघा इथे 13.5 इंचावरती मार्किंग केलं। सेम ह्या साइडला सुद्धा आपल्याला बघा 13.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे। तर बघा मग ह्या साइडला सुद्धा मी 13.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि पट्टीने सरळ लाईन ड्रॉ करून घेणार आहे। तर बघा मग आपण इथे पूर्ण उंची टाकून घेतलेली आहे। आता आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे शोल्डरचं माप टाकायचं आहे, बरोबर। आता शोल्डरचं माप आपण मागील गळ्यानुसार इथे टाकत असतो, तर इथे मी 9.5 इंच मागील गळा घेतलेला आहे, त्याच्यामुळे इथे मी शोल्डर हे 5 इंच टाकणार आहे। तुम्हाला जर मागील गळ्यानुसार शोल्डर टाकता येत नसेल तर तुम्ही डायरेक्ट 5 इंच शोल्डर टाकलं तरी सुद्धा चालेल। तर बघा मग इथे मी 5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। आता आपल्याला टाकायचं आहे शोल्डर पट्टीचं माप, बरोबर। आता शोल्डर पट्टी आपली 2.5 इंचची आहे, प्लस आपण इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत। जेवढी पण तुमची शोल्डर पट्टी असेल त्याच्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच प्लस करायचं आहे आणि तुम्हाला इथे शोल्डर पट्टीचं माप टाकून घ्यायचं आहे। तर इथे मी 3 इंचावरती शोल्डर पट्टीचं माप टाकून घेतलेलं आहे। तिथूनच क्रॉस मध्ये आपल्याला पुढील गळ्याचं माप टाकून घ्यायचं आहे। जेवढा पण तुमचा पुढील गळा असेल तेवढा तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे। इथे मी 6.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। आता आपल्याला पुढील गळ्याची रुंदी टाकायची आहे, बरोबर। तर इथे मी 2.5 इंचावरती पुढील गळ्याची रुंदी टाकत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त मार्किंग करू शकता, खूप जास्त सुद्धा घेऊ नका कारण गळा खूप रुंद होईल। 2.5 ते 3 इंचापर्यंत तुम्ही इथे पुढील गळ्याची रुंदी घेऊ शकता। आणि इथे बघा मी या पद्धतीने बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि लगेच इथे पुढील गळ्याचा शेप सुद्धा मी देऊन घेणार आहे। तर बघा मग इथे गोल गळ्याचा शेप मी देऊन घेतलेला आहे। आता आपल्याला इथे मुंडा खोलीचं मग टाकून घ्यायचं आहे, बरोबर। आता मुंडा खोली आपण प्रत्येक साईज नुसार वेगवेगळी घेत असतो। आता इथे आपण 32 साईज घेतलेली आहे, 32 साईज नुसार मुंडा खोली ही 5.5 इंच येत असते, बरोबर। तर इथे 5.5 इंचावरती मार्किंग केलं। तुम्हाला जर मुंडा खोलीचं माप टाकता येत नसेल तर मी चार्ट दिलेला आहे, नक्की जाऊन चेकआउट करा आणि त्याच्यानुसार तुम्ही ते नक्कीच मुंडा खोलीचं माप टाकू शकता। यानंतर बघा वरती जे आपण 5 इंच शोल्डर टाकलेलं आहे तेच मी खाली माप टाकून घेतो, जेणेकरून आपली मुंडा खोलीची जी लाईन आहे ती सरळ येईल। आता यानंतर आपल्याला छाती घेराचं माप टाकून घ्यायचं आहे, बरोबर। आता छाती घेराचा चौथा भाग प्लस आपण इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेत असतो। आता बघा आपला छाती घेरा आहे 32 इंच, 32चा चौथा भाग येतो 8 इंच, 8 चौक 32। तर बघा मग इथे आपण 8 इंचावरती एक मार्किंग करून घेऊया। प्लस तुम्ही इथे 1.5 ते 2 इंच शिलाई मार्जिन घेतलं तरी चालेल, इथे मी 2 इंच शिलाई मार्जिन घेणार आहे। तर बघा इथे 2 इंचावरती एक मार्किंग करून घेतलेलं आहे। आता बघा आपण जी मुंडा खोली 5.5 इंच टाकली आहे तेच मार्किंग ह्या साईडला सुद्धा मी करून घेणार आहे, जेणेकरून बघा छाती घेराची जी लाईन आहे ती आपली अगदी सरळ येईल। तुम्ही तुमच्या डोळ्याने डिफरन्स बघू शकता आणि बघा आपल्याला इथे पट्टीने सरळ लाईन ड्रॉ करायची आहे। आता यानंतर आपल्याला कमर घेराचं माप टाकून घ्यायचं आहे। कमर घेराचा चौथा भाग प्लस 2 इंच शिलाई मार्जिन आपण इथे घेत असतो, बरोबर। आता बघा इथे कमर घेरा आहे 30 इंच, 30चा चौथा भाग येतो 7.5 इंच, तर एक 7.5 इंचावरती मार्किंग केलं आणि 2 इंच इथे मी शिलाई मार्जिन घेणार आहे। 2 ते 2.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं तरी सुद्धा चालणार आहे। इथे मी 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि इथे पट्टीने सरळ लाईन ड्रॉ करून सुद्धा घेतलेली आहे। आता यानंतर बघा आपल्याला 1 इंच इथे शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। तर बघा खाली 1 इंचावरती मार्किंग केलं आणि वरून 1 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि ते सुद्धा पट्टीने सरळ लाईन ड्रॉ करायची आहे, आलं लक्षात। आता बघा आपल्याला इथे मुंड्यांचे शेप देण्यासाठी मार्किंग करायचं आहे, बरोबर। तर बघा मग आपण इथे मागील मुंड्याचा शेप देण्यासाठी 1.5 इंचावरती मार्किंग करणार आहोत, बरोबर। आपण दोन्ही पार्ट सोबत कटिंग करणार आहोत, त्याच्यामुळे इथे 1.5 इंचावरती मार्किंग करून बघा या पद्धतीने लाईन मी ड्रॉ करून घेतली। आता ह्या पॉइंट पासून 1.5 इंचावरती आणि ह्या पॉइंट पासून 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे। तर बघा मग पुढील मुंड्याचा शेप देण्यासाठी 1.5 इंचावरती इथे मार्किंग केलेलं आहे आणि मागील मुंड्याचा शेप देण्यासाठी बघा ह्या पॉइंट पासून 1 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि आपल्याला इथे बघा मुंड्यांचे शेप देऊन घ्यायचे आहेत। तर बघा मग या पद्धतीने मुंड्याचे शेप देऊन घ्यायचे आहेत।
तर बघा मग दोन्ही मुंड्यांचे शेप इथे मी देऊन घेतलेले आहेत। तर बघा मग आता आपल्याला इथे योगपट्टीची मापे टाकायची आहेत, म्हणजेच क्रॉस पट्टीची इथे मापे टाकून घ्यायची आहेत। तर योगपट्टीची मापे टाकण्यासाठी आपण दोन्ही साईडला 2.5 इंच मार्किंग करत असतो, बरोबर। तर बघा मग दोन्ही साईडला बघा 2.5 इंचावरती मार्किंग केलं आणि ह्या साईडला बघा वरती आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे योगपट्टीचा शेप देण्यासाठी, बरोबर। तर बघा मग इथे पट्टीने सरळ लाईन ड्रॉ करायची आहे। यानंतर बघा आपल्याला इथे छाती घेराचा 10वा भाग प्लस पाव ते अर्धा इंच घ्यायचं असतं, बरोबर। आता छाती घेराचा 10वा भाग किती येणार, 32चा 10वा भाग येतो 3.25 इंच, बरोबर। प्लस आपण इथे पाव इंच घेऊया, तर इथे 3.5 इंचावरती एक मार्किंग केलं आणि तिथून बघा या पद्धतीने आपल्याला योगपट्टीचा शेप द्यायचा आहे ह्या पॉइंट पर्यंत। तर बघा मग या पद्धतीने योगपट्टीचा मी शेप देऊन घेतलेला आहे आणि सुंदर असा आपला योगपट्टीचा शेप इथे आलेला आहे, बरोबर। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आडवा टक्स आणि उभा टक्स इथे टाकून घ्यायचा आहे, बरोबर। आता उभा टक्स तर तुम्हाला माहित आहे टक्स पॉइंट उंचीनुसार काढत असतो आपण, पण जर टक्स पॉइंट उंची तुम्हाला काढता येत नसेल तर तुम्हाला अगदी सोपी ट्रिक इथे मी सांगणार आहे। तर बघा मग ही मुंडा खोलीची लाईन आहे, बरोबर, आणि ही आपली योगपट्टीची लाईन आहे। त्या दोन्ही लाईनचा बघा या पद्धतीने मध्य काढायचा आहे, टेप ठेवायचा आणि टेप फोल्ड करून मध्यावरती खूण करून घ्यायची आहे, बरोबर। आणि तिथे बघा पट्टीने आपल्याला सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। बघा या पद्धतीने सरळ मी लाईन ड्रॉ करून घेत आहे। तर बघा मग आपण इथे बघा या पद्धतीने सरळ लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे, लक्षात। आता हे जे आपण मार्किंग केलेलं आहे खाली बघा तेच मार्किंग आपल्याला वरती करायचं आहे 3.5 इंचावरती, लक्षात। आणि ते पट्टीने सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। तर बघा मग आपण काय केलं, आपण ह्या दोन्ही पॉइंटचा मध्य इथे काढून घेतला आणि मध्यापासून बघा या पद्धतीने सरळ लाईन ड्रॉ केली, तर आपल्याला उभा टक्स इथे भेटून गेला, बरोबर। आणि खाली जे आपण छाती घेराचा 10वा भाग प्लस पाव इंच घेतलेला आहे तेच मार्किंग आपण वरती केलं, त्यामुळे आपल्याला आडवा टक्स सुद्धा इथे भेटलेला आहे, बरोबर। तर या पद्धतीने नक्कीच तुम्ही सुद्धा उभा टक्स आणि आडवा टक्स टाकू शकता, अगदी परफेक्ट येईल। आता यानंतर आपल्याला इथे डाच रुंदी टाकायची आहे, म्हणजे टक्सची रुंदी टाकायची आहे, बरोबर। तर टक्सची रुंदी किती घेणार, तर आपण इथे 32 इंचाला 1.5 इंच इथे टक्सची रुंदी घेणार आहोत, तर ते 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे। आणि बघा या पद्धतीने इथे मी प्रिन्स कटचा शेप देऊन घेणार आहे। तुम्हाला जर शेप देता येत नसेल तर तुम्ही डायरेक्ट लाईन जरी ड्रॉ केली तरी सुद्धा चालणार आहे। आणि बघा इथून आपल्याला या पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे। तर बघा हा जो शेप आहे तो पुढच्या मुंड्यापर्यंत आला पाहिजे, इथपर्यंत आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे, बघा या पद्धतीने। तर बघा मग अगदी सोप्या पद्धतीने आपण 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजचे इथे माप टाकून घेतलं, बरोबर। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जी इथे डाच रुंदी टाकलेली आहे, म्हणजे टक्सची रुंदी आपण 1.5 इंच टाकलेली आहे, तीच रुंदी आपल्याला ह्या साईडला वाढवून घ्यायची आहे, लक्षात। तर बघा इथे 1.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे, बघा या पद्धतीने, आणि ते सरळ लाईन ड्रॉ करायची आहे। तर बघा मग आपण ही जी टक्सची रुंदी आहे 1.5 इंच ती ते वाढवून घेतली, बरोबर। आता सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे आपण ज्यावेळेस हे भाग दोन सेपरेट करतो आणि अस्तरवरती ठेवतो त्यावेळेस आपण अस्तरवरती पाव इंच दोन्ही पार्ट वाढवत असतो, बरोबर। जर तुम्ही अस्तरवरती वाढवणार असाल तर तुम्हाला इथे नाही वाढवलं तरी चालेल, पण जर तुम्ही अस्तरवरती हे पार्ट वाढवणार नसाल तर तुम्हाला इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यावं लागेल, दोन्ही साईडला बघा वरती आणि खाली अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यावं लागेल। किंवा ज्यावेळेस तुम्ही अस्तरवरती हे पार्ट वाढवणार नसाल त्यावेळेस तुम्हाला इथे अर्धा इंच घ्यावं लागेल, आणि जर तुम्ही अस्तरवरती हे पार्ट वाढवणार असाल पाव इंच तर तुम्ही ते नाही घेतलं तरी चालणार आहे, बरोबर। तर मी अस्तरवरती वाढवत असते त्यामुळे इथे मी नाही घेणार। तर बघा मग इथे मी डायरेक्ट लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे। तर बघा आपण इथे मापे टाकून घेतलेले आहेत, आपण याचं कटिंग करून घेऊया। तर बघा शेपच्या अगदी कडेने आपण इथे कटिंग करून घेत आहोत। आता व्यवस्थित लक्ष द्या, बघा हा जो पार्ट आहे तो आपल्याला फक्त फ्रंटला वाढवायचा आहे, बॅकला वाढवायचा नाही, त्यामुळे फ्रंटचा पार्ट आपण तसाच ठेवून घेणार आहोत आणि बॅकचा पार्ट बघा या पद्धतीने कट करून घेणार आहोत। बॅकचा पार्ट कट करायला अजिबात विसरायचं नाही, लक्षात ठेवूनच तुम्हाला मागचा भाग कट करून घ्यायचा आहे। तर बघा इथे असे छोटे छोटे कट मारून घेणार आहे जेणेकरून आपल्याला परत बॅक नेकला मापे टाकावे लागणार नाहीत। तर बघा इथे शिलाई मार्जिनच्या तिथे सुद्धा मी या पद्धतीने कट्स मारून घेतलेले आहेत
आणि आता आपल्याला दोन्ही पार्ट जे आहेत ते सेपरेट करून घ्यायचे आहेत. तर बघा मग आपण बॅक नेक साईडला ठेवून घेऊया आणि फ्रंट नेकचं इथे कटिंग करून घेऊया. तर बघा मग या पद्धतीने आपण कटिंग करून घेतलेलं आहे. आता लक्षात घ्या, हे जे दोन पार्ट आहेत ते पार्ट ज्यावेळेस तुम्ही अस्तावरती ठेवाल त्यावेळेस तुम्हाला हे दोन्ही पार्ट पाव इंच वाढवायचे आहेत. लक्षात, हे अजिबात विसरायचं नाही. ज्यावेळेस तुम्ही अस्तावरती हे दोन्ही पार्ट ठेवाल त्यावेळेस तुम्हाला पाव इंच हे पार्ट वाढवून घ्यायचे आहेत. बघा, हा भाग या पद्धतीने वाढवून घ्यायचा आहे आणि हा भाग सुद्धा तुम्हाला पाव इंच वाढवून घ्यायचा आहे. अस्तावरती ठेवल्यानंतर हे दोन्ही पार्ट तुम्हाला बघा या पद्धतीने वाढवून घ्यायचे आहेत. बघा, इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत असे पाव इंच तुम्हाला हे पार्ट वाढवून घ्यायचे आहेत. बरोबर, आलं लक्षात. आता आपण हे साईडला ठेवून घेऊया. आता आपण बॅक नेकची मापे टाकून घेऊया. तर बघा मग आपण इथे बॅक नेक घेतलेला आहे आणि आपण जिथे कट मारला होता तिथे पट्टीने आपण सरळ लाईन ड्रॉ करून घेऊया. तर बघा, आपण इथे शोल्डरचं माप टाकलं होतं म्हणजे कट मारला होता, त्यामुळे आपल्याला इथे परत टाकावं लागणार नाही. आणि तिथून बघा क्रॉस मध्ये आपल्याला मागील गळ्याची उंची टाकून घ्यायची आहे. तर ते मी 9.5 इंचावरती मागील गळ्याची उंची टाकलेली आहे. तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंट नुसार ते मागील गळ्याची उंची टाकून घ्या. आणि मागील गळ्याची रुंदी ही 3 इंचावरती मी टाकलेली आहे. ती सुद्धा तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंट नुसार इथे टाकू शकता. आणि या पद्धतीने बॉक्स तयार करून घेतलेला आहे. बरोबर, आता आपल्याला ते शेप देऊन घ्यायचा आहे. तर बघा, इथे मी राऊंड शेप देऊन घेत आहे. आता यानंतर आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहेत. बरोबर, आपल्याला या दोन्ही पॉइंटचा मध्य इथे काढून घ्यायचा आहे. बघा, या पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि टेप फोल्ड करून मध्यावरती खूण करून घ्यायचे आहे. आणि तिथून बघा आपल्याला टक्सची उंची टाकून घ्यायची आहे. तर इथे मी टक्सची उंची 4 इंचावरती टाकत आहे. आणि टक्सची रुंदी आपल्याला बघा दोन्ही साईडला अर्धा इंच इथे टाकून घ्यायची आहे. तर बघा मग दोन्ही साईडला इथे अर्धा इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि टक्स इथे मी टाकून घेत आहे. तर बघा मग या पद्धतीने आपण बॅक नेकची मापे टाकून घेतलेली आहेत. आपण ह्याचं कटिंग करून घेऊया. तर बघा मग आपण अगदी परफेक्ट इथे बॅक नेकचं माप टाकून घेतलेलं आहे. आता आपण बाहीचं कटिंग इथे करून घेणार आहोत. तर बाहीचं कटिंग करण्यासाठी बघा इथे मी फोल्ड पेपर घेतलेला आहे, म्हणजेच डबल पेपर इथे मी घेतलेला आहे. इथे आपल्याला अस्तरच्या बाहीचं कटिंग करायचं आहे, त्याच्यामुळे इथे मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेणार आहे दोन्ही साईडला. तुम्ही जर साध्या बाहीसाठी कटिंग करत असाल तर तुम्ही इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. बरोबर, तर इथे मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे. तर बघा इथे मी लिहून ठेवते अर्धा इंच शिलाई मार्जिन. आता यानंतर आपल्याला इथे बाहीची उंची टाकून घ्यायची आहे. तर 4 इंचावरती बघा मी दोन्ही साईडला बाहीची उंची टाकून घेणार आहे आणि पट्टीने सरळ लाईन ड्रॉ करून घेणार आहे. तर बघा मग आपण इथे बाहीची उंची टाकून घेतलेली आहे. आता आपल्याला बाहीची घडी टाकायची आहे. बरोबर, आपण छाती घ्यायचा चौथा भाग प्लस 2 इंच शिलाई मार्जिन घेतलं. बरोबर, ते किती आलं 8 चौक 32 आणि आपण 2 इंच शिलाई मार्जिन घेतलं. बरोबर, ते किती आलं 10 इंच. बरोबर, 10 इंचातून आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे म्हणजे किती येतं 9.5 इंच. तर 9.5 इंचावरती आपण इथे मार्किंग करणार आहोत. तर बघा मग इथे 9.5 इंचावरती मार्किंग केलं आणि पट्टीने सरळ खाली लाईन ओढून घ्यायची आहे. आलं लक्षात. आता आपल्याला इथे कॅप फाईट टाकून घ्यायची आहे. तर कॅप फाईट कशी काढतो आपण, बाहीची उंची आपली 4 इंच आहे. बरोबर, 4च्या निम्म करायचं आहे आपल्याला. तर किती येतात 2 इंच. तर 2 इंच ही आपली कॅप फाईट येणार आहे. तर 2 इंचावरती मार्किंग केलं. ह्या साईडला सुद्धा बघा 2 इंचावरती एक मार्किंग करून घेतलेलं आहे आणि पट्टीने सरळ लाईन ड्रॉ करायची आहे. आता यानंतर आपल्याला दंडघेराचं माप टाकून घ्यायचं आहे. बरोबर,
तर बघा मग इथे दंडगेराचं माप टाकून घेण्यासाठी आपल्याला दंडगेर प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। तर बघा इथे 5.5 इंचावरती एक मार्किंग केलं आणि 1.5 इंचावरती एक मार्किंग करून घेतलं आणि बघा या पद्धतीने लाईन ओढून घ्यायची आहे। यानंतर बघा ह्या पॉइंट पासून आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि बघा या पद्धतीने आपल्याला टेप ठेवून टेप फोल्ड करून मध्यावरती खूण करून घ्यायची आहे। आणि त्या मध्यापासून आपल्याला वरती सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि ही जी लाईन ड्रॉ केलेली आहे त्या लाईनीचे 3 समान भाग येतील असे भाग करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला इथे मुंड्यांचे शेप देऊन घ्यायचे आहेत। तर बघा या पद्धतीने शेप देऊन घ्यायचे आहेत। तर बघा मग आपल्या इथे बाहीची मापे टाकून झालेली आहेत। तुम्हाला याचं कटिंग करून दाखवते। तुम्हाला जर परफेक्ट बाहीचं कटिंग करता येत नसेल तर आपल्या चॅनलवरती खूप सारे मी व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, नक्की जाऊन चेकआउट करा, तुम्हाला नक्कीच परफेक्ट बाहीचं कटिंग करता येईल। तर बघा मग इथे मी परफेक्ट बाहीचं कटिंग करून घेतलेलं आहे। आपण परफेक्ट बॅकनेकचं माप टाकून घेतलेलं आहे, त्याचबरोबर फ्रंट नेकचं सुद्धा आपण परफेक्ट कटिंग करून घेतलेलं आहे, बरोबर। तर बघा मग अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला इथे मी 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग इथे दाखवलेलं आहे। तुम्हाला ही पद्धत कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा। त्याचबरोबर तुम्हाला अजून कोणत्या पॅटर्नमध्ये पेपर कटिंग पाहायला आवडेल हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बाय।